चला तर मग आज बनवूया आपण यम्मी डिलिशियस टेस्टी अशी रेसिपी। तर त्यासाठी सुरुवातीला मी तेलामध्ये अरबी व्यवस्थित फ्राय करून घेते। व्यवस्थित फ्राय करून झाले की आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघा अरबी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता यानंतर याच कढईमध्ये आपण घालतोय जिरा, त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत आणि त्यानंतर आपण घालतोय कांदा बारीक चिरलेला आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। आता कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने अरबी चिकन बनवू शकतो आणि मस्त यम्मी लागतं। तर कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये घालायची हिरवी मिरची। हे बघा किती सोपी रेसिपी आहे। आता यामध्ये मसाले घालते, तर मसाल्यांमध्ये मी घालते 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचे अरबी, नंतर थोडंसं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं चिकन घालायचं आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाणी आणि झाकण ठेवून एक आपल्याला जास्त नाही पण 10 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि झाकण ठेवून याला स्लो फ्लेमवरती 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे। हे बघा 10 मिनिटाच्या नंतर आपलं अरबी आणि चिकनचं ग्रेव्ही एकदम तयार झालेली आहे। दिसते ना बघा किती यम्मी, एकदम डिलिशियस टेस्टी।